आज केला मी एक गोल. ब्लॉगला स्टार्ट करायलाच विसरून गेलो. मग काय दुकानात आल्यावर स्टार्ट केलं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव निशांत केदारे आणि निशू केदारे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. दूध ठेवलं तापवायला आणि काल जे साफसफाई केली ती सर्व घाण बाहेर ठेवली. मग पडदा उघडून घेतला. तेवढ्यात दूध पण तापलं होतं. मग डायरेक्ट चहा बनवायचीच तयारी चालू केली. चहा तयार झाल्यावर चहावरचं झाकण बाजूला ठेवलं. आता चहा थर्मासमध्ये ओतून घेऊयात. चहा थर्मासमध्ये ओतला आणि दिवाबत्ती केली आणि निवांत बसलोच होतो. नंतर बोललो आता ड्रीम कॅमेऱ्याची अनबॉक्सिंगच बघू. मग अनबॉक्सिंग बघून झाली. नंतर आपल्या प्रज्वल दादाचे ब्लॉग व्हिडिओ बघत बसलो. खूप छान बनवतो तो व्हिडिओ. तेवढ्यात आला नाश्ता आणि नाश्ता करता करता तारक मेहता का उलटा चष्मा कोणाकोणाला बघायला आवडतो त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. नाश्ता करून झाल्यावर काल जे काउंटर साफ करायचं राहिलं होतं ते साफ करून घेतलं. आता वाजले 3 आणि आपला डब्बा पण आलेला आहे. ही थोडीशी कपं धुवायची राहिलीत आणि हा कचरा थोडासा राहिला काढायचं. मग डब्बा खाऊन घेतो. ह्या लाईटीने एक डोक्याला ताप दिलाय. नेमका डब्बा खायच्या टायमालाच लाईट गेली. इथं थोडासा पाऊस नाही पडला का लगेच लाईट जाते. काय सांगायचं आता यांना. जाऊ दे, चला घेतो असंच आता डब्बा खाऊन. आज होती डब्याला बटाट्याची भाजी आणि भाकरी. मग काय तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत घेतला डब्बा खाऊन. जेवण झाल्यानंतर चहा पिणं ही एक कला आहे आणि मी त्या कलेचा शिल्पकार आहे. अजून किती शिल्पकार आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.